सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। नाशिक शहरात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून TCS या नामांकित IT कंपनीत हिंदू तरुणींवर लैंगिक शोषण, धर्मांतरण आणि गोमांस खाऊ घालण्याचा प्रकार उघडकीस आला। आज आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली। आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांत अशा प्रकारचे हे तिसरे प्रकरण असून हा विषय अत्यंत गंभीर आहे। यातील आरोपींना भर चौकात फाशी देण्याची मागणी केली। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हणजे खरात प्रकरण असेल, त्याच्यानंतर एरंडेंचं प्रकरण असेल आणि आता तिसरं जे उघडकीस आलेलं आहे हे अत्यंत महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारामधली गंभीर प्रकरणं आहेत। खरात प्रकरणाचा वरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SIT नेमलेली आहे की SIT अतिशय चांगल्या पद्धतीने, वेगाने, जलद गतीने त्याच्यावरती काम करत आहे। त्याच्यामध्ये अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहे आणि पोलीस त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। दुसरा एरंडेंचा विषय पुढे आला, त्याच्यावरती देखील पोलिसांची कारवाई अतिशय चांगली चालू आहे। आणि तिसरा विषय जो एका नामांकित कंपनीमधला परवा जो उघडकीस आलेला आहे हा तर अतिशय गंभीर प्रकरण आहे। त्याच्यामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार होणं एका चांगल्या मोठ्या नावाजलेल्या कंपनीमध्ये आणि त्याच्यामध्ये धर्मांतरण करून घेणं, गोमांस खायला घालणं आणि नमाज पडायला लावणं, त्यांना रोजे ठेवायला लावणं, ह्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत आम्ही कायम म्हणत होतो, केरळा फाईल्स हा पिक्चर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावरती नाकं मुरडली आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते। परंतु आज नाशिकमध्ये अशा एका कंपनीमध्ये जो हा प्रकार उघडकीस आलेला आहे तो अत्यंत गंभीर, म्हणजे कशा पद्धतीने हिंदू मुलींचं शोषण करू शकतात। म्हणजे लग्न झालेला मुसलमान आहे, त्याला 2 मुली आहेत आणि तरी देखील आमच्या हिंदूच्या मुलींवरती तो बलात्कार करतो हरामखोर, त्या मुलीला फसवतो आणि गरिबांच्या मुली नोकरी टिकवण्यासाठी कुठंतरी अशा पद्धतीने पीडित होत आहे। आणि त्याच्यावरती पोलिसांनी केलेली कारवाई, पोलीस आता पुढचा तपास करत आहे की हे जे रॅकेट जे आहे हे स्पॉन्सर्ड रॅकेट आहे, ह्यांना कोणी पैसे पुरवत आहे का, ह्यांना कोणी अशा पद्धतीचं करण्यासाठी सांगत आहे का, या सगळ्याच गोष्टींचा तपास पोलीस कसोशीने करत आहेत। TCS कंपनीतील HR अधिकाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली असून तिचा या प्रकरणात नेमका सहभाग काय होता याचा तपास सुरू आहे। महिला सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करत फरांदे यांनी सांगितले की महिलांनी घाबरून न जाता पुढे यावे, पोलीस किंवा आमच्याशी संपर्क साधावा, अन्याय कुठेही सहन केला जाणार नाही। यावेळी त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसाठी विशेष अभियान राबवण्याची मागणी केली। हेल्पलाईन सुरू करणे, दामिनी पथक स्थापन करणे आणि शैक्षणिक संस्था तसेच कंपन्यांमध्ये तपास मोहीम राबवण्याची गरज आहे। या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत भाजपच्या 3ही आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या घटनेनंतर आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत तातडीने कठोर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। नाशिकमध्ये वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आता काय कारवाई करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।